नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विषय राज्यशास्त्र पाठ 2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल या पाठाचा अभ्यास करणार आहोत. प्रस्तावना. आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचे स्वरूप आणि मागील शतकातील शीतयुद्ध व त्याचे परिणाम इत्यादी समजून घेतल्यानंतर आता आपण त्यांच्याशी संबंधित अन्य विषयांची ओळख करून घेणार आहोत. त्यानुसार परराष्ट्र धोरणाचा अर्थ, त्यावर परिणाम करणारे घटक, तसेच आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप जाणून घेणार आहोत. सुरुवातीचा जो मुद्दा आहे, परराष्ट्र धोरण, अर्थ व महत्त्व. परराष्ट्र धोरण, अर्थ व महत्त्व. प्रत्येक देशाला आपल्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात. राष्ट्रहित लक्षात घेऊन कोणत्या देशाशी मैत्री करावी, कोणत्या गटात सामील व्हायचे याचा निर्णय ते राष्ट्र घेत असते. आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची याचा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक सार्वभौम देशाला असतो. या वैचारिक भूमिकेलाच परराष्ट्र धोरण असे म्हणतात. पहा की प्रत्येक देशाला आपल्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात. प्रत्येक देशाला आपल्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात. राष्ट्रहित कशात आहे, आपले राष्ट्रहित कशात आहे हे लक्षात घेऊन कोणत्या देशाशी मैत्री करावी, कोणत्या गटात सामील व्हायचे याचा निर्णय हे ते राष्ट्र घेत असते. तसेच पहा की परराष्ट्र धोरण म्हणजेच काय, तर आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची याचा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा अधिकार हा प्रत्येक सार्वभौम देशाला असतो. या वैचारिक भूमिकेलाच परराष्ट्र धोरण असे म्हणतात. तुम्हाला याच्यावरती प्रश्न येतो, परराष्ट्र धोरण म्हणजे काय, तर आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची याचा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक सार्वभौम देशाला असतो. या वैचारिक भूमिकेलाच परराष्ट्र धोरण असे म्हणतात. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे, या चित्रावरून तुम्हाला काय बोध होतो, तर सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात. त्यातील कोणतेही राष्ट्र सर्व अर्थाने स्वयंपूर्ण नसते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत परस्परावलंबन असते. हे परस्परावलंबन मात्र काही मोजक्याच देशांच्या फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये. ते प्रत्येक राष्ट्राच्या हिताचे असावे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपणाला माहीत आहे की जगातले सर्वच देश कोणत्या ना कोणत्या कारणासाठी परस्परांवर अवलंबून असतात. राष्ट्र कितीही मोठे असू द्या, समृद्ध असो, ते कधीच सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही. पहा, राष्ट्र कितीही मोठे असू दे, समृद्ध असो, ते कधीच सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे राष्ट्रीय हितसंबंध. राष्ट्रीय हितसंबंध. आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्र ज्या उपाययोजना करते त्यालाच राष्ट्रीय हितसंबंध असे म्हणतात. परत एकदा व्याख्या पहा. आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्र ज्या उपाययोजना करते त्यालाच राष्ट्रीय हितसंबंध असे म्हणतात. आर्थिक विकास साधून
देशाचे सामर्थ्य वाढवणे याचाही राष्ट्रीय हितसंबंधात समावेश होतो. कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. पहा, त्यामध्ये आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजेच संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते. आर्थिक विकास हेही एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते. म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित मानले जाते. आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित मानले जाते. पहा, या चित्रावरून तुम्हाला असे दिसून येईल की कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये पुढील घटकांचा समावेश असतो. मग ते घटक कोणते आहेत? तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजेच संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते. संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते. तसेच आर्थिक विकास हेही एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते आणि म्हणूनच संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते. म्हणजेच राष्ट्रीय हित कोणते आहे? संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित आहे. त्याचप्रमाणे आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे आहे. म्हणजेच संरक्षण आणि आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण. राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण. संरक्षण व आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना परराष्ट्रीय धोरणाद्वारे केली जाते. संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना परराष्ट्रीय धोरणाद्वारे केली जाते. राष्ट्रीय हितसंबंध हे उद्दिष्ट आहे. पहा परत एकदा, राष्ट्रीय हितसंबंध हे उद्दिष्ट आहे, तर ते साध्य करण्याचे साधन परराष्ट्र धोरण आहे. राष्ट्रीय हितसंबंध हे उद्दिष्ट आहे, तर ते साध्य करण्याचे साधन परराष्ट्र धोरण आहे. राष्ट्रीय हितसंबंधात बदल होत जातात. राष्ट्रीय हितसंबंधात बदल होतात, त्यामुळे परराष्ट्रीय धोरणही बदलत असते. राष्ट्रीय हितसंबंधामध्ये काय होतात? बदल होतात आणि राष्ट्रीय हितसंबंधामध्ये बदल झाल्यामुळे परराष्ट्र धोरणही बदलत असते. पहा, याच्यावरून काय दिसून येईल? तर संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते आणि म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्टे मानली जातात. राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्टे मानली जातात, तर परराष्ट्र धोरण हे ती प्राप्त करण्याचे साधन ठरते. परराष्ट्र धोरण हे ती प्राप्त करण्याचे साधन ठरते. परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात. त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधामध्येही बदल होतात. त्या बदलांचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येते. म्हणूनच परराष्ट्र धोरण प्रवाही असते. परराष्ट्र धोरण प्रवाही असते. पहा, त्यानंतरचा जो मुद्दा आहे, परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक.
आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्रांशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्रांशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते. परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम होत असतो. परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम होत असतो. आपण ते घटक पाहूया, कोणते घटक आहेत. त्यामध्ये पहा की देशाचे भौगोलिक स्थान. देशाचे भौगोलिक स्थान, राष्ट्राच्या शेजारील देश, राष्ट्राच्या शेजारील देश, समुद्रकिनारा, खनिज संपत्ती, आर्थिक स्थिती, लोकसंख्या, देशाचा आकार यावर त्या देशाचे परराष्ट्र धोरण निश्चित होत असते. कोणत्या गोष्टी आहेत? राष्ट्राच्या शेजारील देश, समुद्रकिनारा, खनिज संपत्ती, आर्थिक संपत्ती, लोकसंख्या, देशाचा आकार यावर त्या देशाचे परराष्ट्र धोरण निश्चित होत असते. पहा याच्यामध्ये हा नकाशा आहे की तुम्ही पृथ्वीगोल पाहिला असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा पाहिला असेल, त्यावरून कोणत्याही राष्ट्राचे भौगोलिक स्थान तुम्हाला दिसते. काही देश अन्य देशापासून दूर अंतरावर आहेत, तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश आहेत. काही राष्ट्रांना मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. काही राष्ट्रांना मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. उदाहरणार्थ भारत. तसेच काही राष्ट्रांकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. काही राष्ट्रांकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. थोडक्यात देशाचा आकार, लोकसंख्या, देशाला लाभलेला समुद्रकिनारा, नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता या सर्व बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ भारताला लाभलेला समुद्रकिनारा. तसेच नैसर्गिक साधनांमध्ये भारतामध्ये अभ्रक सापडते. तसेच दक्षिण आफ्रिका याच्यामध्ये सोन्याच्या खाणी आहेत. पश्चिम आशियाई देशामध्ये सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत या देशात खनिज तेलाचे साठे आहेत. म्हणजेच देशाचा आकार, लोकसंख्या, देशाला लाभलेला समुद्रकिनारा, नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता या सर्वच बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे राजकीय व्यवस्था. राजकीय व्यवस्था. लोकशाही देशात परराष्ट्रीय धोरण ठरवण्यात संसदेचा मोठा वाटा असतो. संसदेत धोरणांवर चर्चा होते. विरोधी पक्ष धोरणावर नियंत्रण ठेवतात. हुकुमशाहीत एक व्यक्ती, पक्ष किंवा सत्तागट हे धोरण ठरवतो. संघराज्य व्यवस्थेत परराष्ट्र धोरण ठरवण्यात घटक राज्यांच्या हिताचाही विचार करावा लागतो. परत एकदा पहा, लोकशाही देशात परराष्ट्रीय धोरण ठरवण्यात संसदेचा मोठा वाटा असतो. संसदेत धोरणांवर चर्चा होते. विरोधी पक्ष धोरणांवर नियंत्रण ठेवतात. हुकुमशाहीत मात्र एक व्यक्ती, पक्ष किंवा सत्तागट हे धोरण ठरवतो. संघराज्य व्यवस्थेत परराष्ट्र धोरण ठरवण्यात घटक राज्यांच्या हिताचाही विचार करावा लागतो. संघराज्य म्हणजेच काय? तर ज्या देशाचा कारभार संघ किंवा केंद्र व घटक राज्य या दोन स्तरांवर चालतो त्याला संघराज्य शासन व्यवस्था असे म्हणतात. संघराज्य म्हणजे काय? ज्या देशाचा कारभार संघ किंवा केंद्र व घटक राज्य या दोन स्तरांवर चालतो त्याला संघराज्य शासन व्यवस्था असे म्हणतात. उदाहरणार्थ अमेरिका आणि भारत या देशात अशी शासन व्यवस्था आहे. पहा, हे जे चित्र तुमच्या समोर दिसत आहे ते आहे संसदेचे.
लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचे स्थान असते. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयांवर संसदेत चर्चा होत असते. तसेच ही चर्चा झाल्यानंतर विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणांवर नियंत्रण ठेवू पाहतात. त्याचबरोबर संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो. संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो. कारण शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींचा घटक राज्यांवर परिणाम होतो. उदाहरणार्थ श्रीलंकेतील घडामोडींचा तमिळनाडूवर आणि बांगलादेशात काही घडल्यास पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांवर त्याचा परिणाम होतो. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे अर्थव्यवस्था. आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते. देशाची आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग यावर त्या देशाचे परराष्ट्रीय धोरण अवलंबून असते. कशावर परराष्ट्रीय धोरण अवलंबून असते? तर देशाची आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग यावर त्या देशाचे परराष्ट्रीय धोरण अवलंबून असते. पहा की जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षेइतकेच महत्त्वाचे मानले जातात. त्याचबरोबर आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. म्हणजेच आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम असेल तितके ते राष्ट्र काय आहे? सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. उदाहरणार्थ काय? अमेरिका. अर्थव्यवस्था मजबूत असेल तर परस्परावलंबन कमी असते. पहा, जर एखाद्या देशाची अर्थव्यवस्था जर मजबूत असेल तर परस्परावलंबन कमी असते. म्हणजेच परराष्ट्र धोरण कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? देशाची आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग यावर त्या देशाचे परराष्ट्रीय धोरण अवलंबून असते. आणि आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते. म्हणजे आपल्या देशाचा आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. पहा, याच्यावरून आपणास काय बोध होतो? या चित्रावरून तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करण्याचे संबंध, आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात. म्हणजे जगातील सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणासाठी परस्परावर अवलंबून असतात. पहा, याच्यावरून काय बोध होतो? की सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षेइतकेच महत्त्वाचे मानले जातात. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितके समर्थशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात व त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकते. पहा, आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम असते तितके ते राष्ट्र समर्थशाली
राष्ट्र म्हणून ओळखले जाते. आणि सामर्थ्यशाली राष्ट्र कधी ओळखले जाणार आहे, तर आर्थिक सुरक्षितता काय असणार आहे, भक्कम असणार आहे. त्यावेळेस ते राष्ट्र सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून ओळखले जाणार आहे. उदाहरणार्थ अमेरिका. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे राजकीय नेतृत्व. राजकीय नेतृत्व. परराष्ट्र धोरण ठरवण्यात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा वाटा असतो. परराष्ट्र धोरण ठरवण्यात कोणाकोणाचा वाटा असतो, तर राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा मोलाचा वाटा असतो. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदांवरील व्यक्ती करतात. पहा की उदाहरणार्थ पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर घातलेली आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर घातलेली आहे. तसेच अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिलेले आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिलेले आहे. म्हणजेच परराष्ट्र धोरण ठरवण्यात कोणाचा महत्त्वाचा वाटा आहे, तर राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा मोलाचा वाटा असतो. पाहिलं उदाहरण आपल्याला घेता येईल की पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर घातलेली आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर घातलेली आहे. तसेच अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिलेले आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिलेले आहे. पहा की त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे प्रशासकीय घटक. प्रशासकीय घटक. त्यामध्ये पहा की परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास तसेच राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकांचा समावेश असतो. परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत कोणत्या घटकांचा समावेश असतो, तर परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकांचा समावेश असतो. तसेच पहा की परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी कामे प्रशासकीय अधिकारी पार पाडतात. कोणती कामे पार पाडतात प्रशासकीय अधिकारी, तर परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी कामे प्रशासकीय अधिकारी पार पाडतात. त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही महत्त्वाची भूमिका निभावतात. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही महत्त्वाची भूमिका निभावतात. तुम्हाला याच्यावर प्रश्न येतो, प्रशासकीय घटक कोणते आहेत? प्रशासकीय घटक कोणते आहेत, तर परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकांचा समावेश परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीस होतो. तसेच प्रशासकीय अधिकारी कोणती कामे पार पाडतात, तर परराष्ट्र धोरणास
आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी कामे प्रशासकीय अधिकारी पार पाडतात. पहा भारताचे परराष्ट्रीय धोरण. भारताचे परराष्ट्रीय धोरण. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे भारताचे परराष्ट्र धोरण. भारताचे परराष्ट्र धोरण. स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताला परराष्ट्रीय धोरण ठरवण्याचा अधिकार मिळाला. स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताला परराष्ट्रीय धोरण ठरवण्याचा अधिकार मिळाला. म्हणजेच 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर भारताचे परराष्ट्र धोरण शांतता, मानवी हक्क, राष्ट्राची सुरक्षितता या मूल्यांवर आधारलेले आहे. भारताचे परराष्ट्रीय धोरण कोणत्या मुद्द्यांवर आधारलेले आहे? तर भारताचे परराष्ट्रीय धोरण शांतता, मानवी हक्क, राष्ट्राची सुरक्षितता या मूल्यांवर आधारलेले आहे. तसेच पहा की भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. भारताच्या परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे संविधानाच्या 51व्या कलमात दिलेली आहेत. पहा भारतीय संविधानाचे कलम 51. भारतीय संविधानाचे कलम 51 त्यामध्ये काय दिलेले आहे पहा. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे. राष्ट्राराष्ट्रात न्याय व सन्मानीय संबंध प्रस्थापित करणे. राष्ट्राराष्ट्रात न्याय व सन्मानीय संबंध प्रस्थापित करणे. आंतरराष्ट्रीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याबद्दल आदर वृद्धिंगत करणे. आंतरराष्ट्रीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याबद्दल आदर वृद्धिंगत करणे आणि लावादाच्या साहाय्याने आंतरराष्ट्रीय वादाची शांततामय सोडवणूक करणे. आंतरराष्ट्रीय वादाची शांततामय सोडवणूक करणे. ही काय आहेत तर भारतीय संविधानाचे कलम 51. भारतीय संविधानाचे कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट केलेली आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे. भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे. पहा 1. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांना प्राधान्य देणे. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांना प्राधान्य देणे. 2. आंतरराष्ट्रीय समस्या व वाद शांततेच्या मार्गाने सोडवणे. आंतरराष्ट्रीय समस्या व वाद शांततेच्या मार्गाने सोडवणे. 3. अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे. अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे. 4. आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे. आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे. 5. देशाच्या सीमारेषा सुरक्षित राहतील असे प्रयत्न करणे. देशाच्या सीमारेषा सुरक्षित राहतील असे प्रयत्न करणे. 6. भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे. भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे. 7. भारतीय दूतावासाद्वारे अन्य देशात वास्तव्य करत असलेल्या भारतीय नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे. भारतीय दूतावासाद्वारे अन्य देशात वास्तव्य करत असलेल्या भारतीय नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे. आणि 8. आर्थिक हितासाठी अन्य देशांशी आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित
करणे. आर्थिक हितासाठी अन्य देशाशी आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे. ही काय आहेत तर भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे आहेत. तुम्हाला याच्यावर परीक्षेसाठी प्रश्न येतो. भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे कोणती आहेत? हा तुमचा आजचा अभ्यास असणार आहे. प्रश्न 1, परराष्ट्रीय धोरण म्हणजे काय? परराष्ट्रीय धोरण म्हणजे काय? प्रश्न 2, परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक कोणते? परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक कोणते? आणि प्रश्न 3, भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे लिहा. भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे लिहा. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. धन्यवाद.